जननी पृथ्वी सगुण तरली, ते नाम वाचे वसो. ज्या रूपे सागरात मजा समजली, ते रूप ध्यानी वसो. ज्या पादे फणकाळ्या स्पर्शला, तो पाद बाळी ठसो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन उतलिला, तो हस्त माथा वसो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबाभाऊ, श्रीकृष्ण महाराज आणि बलराम हे दोघं भाऊ होते. बलराम दादा मोठे होते, श्रीकृष्ण महाराज छोटे होते, लहान भाऊ होते ते. आणि बलराम दादा मोठे, श्रीकृष्ण महाराज छोटे. श्रीकृष्ण महाराज परब्रह्म परमेश्वर अवतार होते आणि बलराम दादा हे चैतन्याचे अवतार होते. आणि पुराणात असं म्हणलं आहे, पुराणाच्या मते बलराम दादा हे म्हणजे शेषशायीचे अवतार होते आणि शेषशायीचे म्हणजे अवतार होते आणि श्रीकृष्ण महाराज हे विष्णूचे अवतार होते, असं पुराणाचं मत आहे. वारकरी संप्रदायाचं मत आहे. पण महानुभाव संप्रदायाचं तसं मत नाही. महानुभाव संप्रदायाचं असं मत आहे की श्रीकृष्ण महाराज हे परब्रह्म परमेश्वर आहेत आणि हे जे बलरामदादा आहेत हे चैतन्य मायाचे अवतार आहेत, चैतन्य मायाचे अवतार. तर असं तर श्रीकृष्ण महाराजाचं मत वेगळं होतं आणि बलरामदादा मत वेगळं होतं. मत जरी वेगळं असलं तरी बलरामदादाला ते मान देत असत, मोठे भाऊ होते ते. पण त्यांचं कधीही त्यांचं चलू दिलं नाही. त्याच्या मनासारखं, बलरामदादाच्या मनासारखं काम काहीच झालं नाही. झालं तर श्रीकृष्ण महाराजाच्या मनासारखंच झालं. काय झालं, पांडवाचं युद्ध होणार होतं. आता पांडवाचं युद्ध होणार होतं, सगळं ठरलं आणि श्रीकृष्ण महाराजाचं मत सगळं पांडवाकडं होतं. धर्मयुद्ध होतं ते. धर्माचं युद्ध होतं. पांडव धार्मिक होते, त्याच्यामुळं धर्माकडं होतं श्रीकृष्ण महाराजाचं मत. आणि बलरामदादाचं मत होतं की दुर्योधना त्याचा शिष्य होता. दुर्योधनावर ते अतिशय प्रेम करायचे आणि मग तिकडं दोघं. मग आता बलरामदादा तिकडून बी जात नसत. त्या सैन्यात जर ते नव्हते तसे जात, म्हणजे तिकडून जात नव्हते. पण म्हणजे प्रत्येक त्यांनी ह्या युद्धामध्ये प्रत्येक गोष्टीला अडथळा आणला असता. हे श्रीकृष्ण महाराजाला माहीत होतं की प्रत्येक गोष्टीला अडथळा बलरामदादा आणणार. आणि मग श्रीकृष्ण महाराजानं काय केलं, एक आयडिया केली, एक उक्ती केली. कारण श्रीकृष्ण महाराजाचं कसं होतं, श्रीकृष्ण महाराजाचं जे जन्म होतं ते दिव्य होतं, कर्म दिव्य, जन्म कर्मचं दिव्य. मेवमेवेति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. त्या श्रीकृष्ण महाराजाचा जो श्रीकृष्ण अवतार होता, त्या अवताराची एक जर कळी तुम्ही उकडून पाहिली, एक तर ती अतिशय दिव्य दिसते, दिव्य. ते म्हणले, अर्जुनाने विचारलं की देवा तुम्ही म्हणजे तुम्हाला कर्मे बांधत नाही तर आम्हाला कर्मे का बांधतात? तर चपखल उत्तर दिलं ते ना. ते म्हणले अर्जुना, ते म्हणले न माम कर्माने लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. मला कोण्याही कर्माच्या फळाची अपेक्षा नाही, त्याच्यामुळं मला कर्म बांधू शकत नाहीत. न माम कर्माने लिंपंती न मे कर्म फले स्पृहा आणि इथे माम योग जानाती कर्म भिन्न समजते. त्यामुळं मला कर्म बांधू शकत नाही. आणि अर्जुना तुला कर्म बांधतात, तुला कर्माची आशा आहे. हे बघ अर्जुना, मी सांग तुला, मी कंसाला ठार मारलं, मी त्याचं राज्य घेतलं नाही, ते उग्रसेनाला देऊन टाकलं आणि मी माझं वनात निघून गेलो सांदीपनी ऋषीगड म्हणजे विद्याग्रहण करायला. आणि पुन्हा याचं राज्य घेतलं, कंसा जरासंधाला मारून टाकलं, जेव्हा ठार मारलं तर त्याचं देखील राज्य मी घेतलं नाही. शिशुपालाला ठार मारलं, त्याचं पण राज्य मी घेतलं नाही. कोणी किती लोकांना ठार मारलं असेल मी, पण त्यांचं राज्य मी घेतलं नाही. कारण मला नमे कर्म फले स्पृहा आणि त्यामुळं इतिमाम योगिजा, त्यामुळं मला कर्मे बांधू शकत नाहीत आणि तुला बांधतात.
कारण तू कर्माच्या फळाची आसक्त आहेस तू कर्माच्या फळात. त्या सगळी लोक कर्माच्या फळात आसक्त आहेत, त्यामुळे त्यांना कर्म बांधले जातात, कर्म त्यांना बांधतात. पण मी कर्माच्या फळात आसक्त नसल्यावर न माम कर्मांती लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम योगी जानाती कर्मभीर न सबद्धते. आणि त्यामुळं मला कर्मे बांधू शकत नाही. असे अनेक म्हणजे त्याच्या दिव्य जन्म कर्माची साक्ष त्यांनी गीतेमध्ये दिली. त्यांनी म्हणजे विभूत्या सांगितल्या आणि विभूत्या सांगितल्या, पुन्हा विश्वरूप दर्शन करून दाखवलं. म्हणजे असे अनेक दिव्य गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. आणि लहान होते, अगदी वर्षाचे किंवा अगदी बाळात येत होते, तेव्हा त्यानं त्या म्हणजे पुतना मावशीला ठार केलं. हे दिव्य जन्मकर्म आहे. हे परमेश्वराचं हे काय आहे, दिव्य जन्मकर्म. आणि हे दिव्य जन्मकर्म कोणालाही कळत नाही. अर्जुन श्रीकृष्ण महाराजाच्या सोबत होता तरी त्याला कळत नव्हतं की हे परमेश्वर अवतार आहेत म्हणून. आणि त्यालाच नाही तर भीष्माचार्यासारखे बडे लोक म्हणजे ते धृतराष्ट्र तर जाऊ द्या, तो तर आपली लोभी होता, त्याला काय परमेश्वर कळणार. परंतु अनेक लोक होते, भीष्म द्रोण असे लोक होते, पण त्याला देखील परमेश्वर कळाले नाही. आणि मग कारण त्याचं दिव्य जन्मकर्म आहे. कारण माया, त्याची जी माया आहे ते म्हणजे माया दैवी हेशा गुणमयी मम माया दुरतया मामेव प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ती मला तुम्ही सगळेजण माणसं त्या मायामुळं माया तुम्हाला माझ्यापर्यंत येऊ देत नाही, असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेलं आहे. तिथपर्यंत आपण जाऊच नाही शकत श्रीकृष्ण महाराजापर्यंत. पण ये यथामाम प्रपद्यन्ते, जे मला भासतात ना ते माझ्यापर्यंत येतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून जे भक्त आहेत ते त्यांच्यापर्यंत जाऊ शकतात. तर मायबाबा, तर उद्धव, अर्जुन आणि युधुर काका अशा लोकांना श्रीकृष्ण महाराज समजले, कळाले. परंतु बाकीच्या लोकांना समजली नाही ते, कारण त्याचं दिव्य जन्मकर्म आहे. आणि मग आता हा जो होता जो बळीराम दादा होते, हे युद्धात अडथळा ठरणारे होते. मग यायला कट करायचे. आणि मग काय केलं, एकदा एका ब्राह्मण आला आणि सभेत आला ब्राह्मण, आणि श्रीकृष्ण महाराजाला तो शिव्या देऊ लागला, ॲब्यूज करू लागला. आणि मग त्या याला सहन झालं नाही दादाला, आणि दादानं एका टप्पूतच मारून टाकलं त्या ब्राह्मणाला. आणि मग हे कारण श्रीकृष्ण महाराजाला त्याच्या दृष्टीत आलं. आणि ते म्हणले, दादा हे काय केलं तुम्ही वाईट, आणि मग आता तुम्हाला किती पाप लागलं, ब्रह्महत्येचं पाप लागलं, मग आता काय करावं लागेल, आता तुम्हाला सगळ्या भारतातले तीर्थ करून यावं लागते. आणि मग त्यानं श्रीकृष्ण महाराजांनं त्याला आयडियानं कटविलं आणि युद्धात राहू दिलं नाही. आणि ते याला गेले कशाला म्हणजे तीर्थस्थानं करायला गेले. आणि इकडं तोपर्यंत युद्ध झालं. तरी शेवटच्या दिवशी आलेच. आणि त्या दुर्योधनाचं जे युद्ध झालं होतं, त्या दुर्योधनाच्या युद्धामध्ये त्याने अडथळे आणलेच मायबाप. तर हे अडथळे त्यांनी कटविणे अडथळे त्याने आणू नये म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी त्याला तीर्थयात्रेवर धाडलं. आणि पण आपलं अंग दिसू दिलं नाही, आपलं काय कर्म काय केलं ते दिसू दिलं नाही. कारण श्रीकृष्ण महाराजाचं जे कर्म आहे ते दिव्य आहे, आणि जन्म ते बी दिव्य आहे. जन्म कर्मचं मे दिव्य मेव मियवेती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामिती सोर्जुन. ज्याला श्रीकृष्ण महाराज म्हणतात माझं दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं, त्याला पुन्हा ह्या नश्वर संसारात दुःख भोगायला येण्याची गरज नाही. मायबापा, श्री परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म समजून घ्या आणि ओळखून घ्या आणि आपलं कल्याण करून घ्या, अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.